नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाने छापा टाकलाय आणि यामध्ये कोट्यावधींचं घबाड हाती लागलंय। सराफा व्यावसायिकावर टाकलेल्या धाडीमध्ये 26 कोटींची रोकड आणि तब्बल 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ताचे जे दस्तऐवज आहेत ते जप्त करण्यात आले। तर नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातल्या एकूण 50 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली आहे आणि या कारवाईतून हे मोठं घबाड हाती लागलंय। दरम्यान या कारवाईचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। आयकर विभागाच्या पथकाकडून सुराणा सराफ व्यावसायिक आणि त्यांच्या इतर ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयाची घबाड सापडलेली आहे। फिल्मी स्टाईल ही कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 26 कोटीची रोकड घरात लपवलेली असल्याचं समोर आलं आहे आणि या सगळी रोकड आता आयकर विभागाने आपल्या ताब्यात घेतलेली आहे। तर 90 कोटीपेक्षा जास्त रकमेचे मालमत्ता, बेनामी मालमत्ता देखील सापडलेला आहे। तर काही हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह देखील आयकर विभागाने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। एकूणच कर चुकून ही मालमत्ता जमा केल्या असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। 39 पथक आणि 50 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी जवळपास 30 तास चौकशी करून ही कारवाई केलेली आहे। एकूणच आता ही कारवाईमध्ये अजून पुढे काय समोर येतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज।